नमस्कार मित्रांनो. तर आज एक वेगळा व्हिडिओ घेऊन येते. आज भटकंतीचा व्हिडिओ आहे. तर मी बघा पावगता पठारावर आले. त्याचं हे मंदिर इथे एक आहे पावगताचं, ते शेनोली हद्दीत येते आणि इथले पठार आहे ते सोनकिरे हद्दीत, कडेगाव तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील सोनकिरे या गावामध्ये हे सगळं पठार येतं. तर आपण असं भटकंतीसाठी बरेच वेळ येत असतो. आपल्याला भारी वाटतं नवीन ठिकाणी, अशा नवीन वातावरणात. पण आज ना मित्रांनो, एक आजोबा आहे तिथं, ते त्यांची की नाही जनावरं चरायला घेऊन आलेत. त्या आजोबांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा अनुभव कसा असतो इथे येतात. ते नेहमीच येत असतात. बघूया आजोबा आपल्याला काय सांगतात ते. हो का, हेच ते आजोबा आहेत. आजोबा नाव सांगा हो तुमचं. तानाजी यशवंत थोरात, गाव सोनकिरे. किती वय आहे तुमचं? 60-65 आहेच की. होय. होय. आणि किती वर्षापासून येत आहे तुमची जनावर? आम्ही हे 5-7 वर्षाला जास्त झालं, 10 वर्ष होत आली. खरं हो. काय काय आहे मग? शेळ्या किती आहेत त्या? शेळ्या आहेत त्या 12. होय. होय हो का, हे आजोबांच्या शेळ्या बघा, 12 शेळ्या आजोबा घेऊन येतात. बरेच जण असतील तुमच्या बरोबर. होय. शेळ्या 12 आहेत त्या. हा. पुन्हा म्हशी 5-7 आहेत त्या. आता इथं चरायला? होय. गाया 2-3 आहेत त्या. होय, बरंच आहे मग आजोबा. होय. कसं मग जात नाहीत वे इकडं तिकडं, कसं लक्ष ठेवायचं नाही त्यांच्यावर? असं जायचं घेऊन दिसत होय. त्या गुरांच्या भागात. म्हणजे ते रोजचं सवय झाल्यामुळं काय हं. काही इथं असताना काय प्राण्यांची भीती कारण काय एवढं नाही. सगळं हे दिसतंय. सकट 14 माणसं आहे ती. होय. वरण आहे ती. आता 5-10 म्हणतात वर्ष, त्यात कधी काय अनुभव आला का? काय काय असते इथं? आहार नाही ती, डुकर आहे ती, हा. सगळं आहे. डुकर मोठी आहे ती. खरं. होय. मग कसं सायाळ आहे ती. सायाळ पण? होय. आणखी आणखी काय काय असतंय? हरणं कुठे दिसतात म्हणलं असं? अरे नाही अशी इकडे कुठं इकडे वर असते ती टेकाला, त्या वर टेकाला बसते ती. होय. पण ते दिसेना ते आज कळपच्या कुठं. कळप दिसतात काय हो. काय छातीत असते ती. त्या बाजूला वर? हो. होय. मग गाय ही कुठं तिकडे आहेत काय? गाय तुमच्या पुढे गेलेत का? गाया फोड गेल्या होय. पाणी प्यायला. पाणी प्यायला पण इथंच रोजची सवय झाल्यामुळं. इकडे आणल्या होत्या, हं. पण इकडे आली नसत्या. आणि माग राहत नाही का ग? नाही. बघा आजोबांचं हे सगळं नियोजन. आणि चरायला गेल्यावर मग वैरणीचं काही हे लागत नसेल? वैरण वाढ आणायचं? लागली म्हणजे बघते, नाहीतर मग लागत. होय, पहिल्यापासून मी चरायचंच वे, हो. वैरणीचं नाही? उन्हाळा पावसाळा होय. पण नाही झाला हे रोज यार. मग डबा ही जेवून येतं सगळं कसं काय? हो. कारवण, हं. भात हे सगळं अगदी घेऊन या. आणि मग काय पाय बी दुखत असतील की? काय नाही, बसत 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 यात. होय. करमतंय बी इकडं मग रोज? होय. सवय आहे का नाही होय. रोजच? तुम्हीच येता बाकी कोण घरातलं येतं काय का? येते नाही काय गावाला याला कुठं जायचं म्हटलं हं. तरी येते. भारी आहे बाबा ना आजोबा. रोज आपलं निसर्गरम्य परिसरात जेवायचं दुपारचं. जाताना एक आपापलं जायचं का कसं? सगळे एकत्र येतील पुन्हा? नाही ये सुट्टी होय. आपोआप. हं हं हं. 5चं टायमिंग म्हणतायचं, आधीच जर गेली घराकडे तर का नाही तशी जात? घरात मग नसते ती बाकीची नाही बांधायला. ही जनावर जर गेली तर लवकर बांधायला नसते ती का नाही. हा. दोघा चौघाचा आमचा पुट्टा आहे. हा. असं आहे. होय. म्हणजे 5 वाजताच ती सगळी जनावर न्यायची, हाणून न्यायची का? जातेत म्हणा 6 वाजता वाटायला लागते ती. जनावर मनानच? हो. होय. त्या गाया तिकडे गेले. तिथं पाणी प्यायचं आहे वे? पाणी तिकडं आहे पड्या. होय. गाय किती किती ह्याच्या आहेत त्या? तिथं 3 आहेत. होय. म्हशी आहेत त्या. जास्त बाबा जास्त करून इकडे फिरत असताना कशाची भीती असते? ह्या तुमचे जनावर आणतासा पण चरायला लांडग्याच द्या हा. शेरडा आहे, नाहीतर शेरडा. बाकी कशाच द्या नाही. लांडग्याचं हो. दिवसा पण येते ते? होय. होय. काय करतास लांडग्यांचं लक्ष द्यायसाठी? काय त्यांच्या माग लागायचं पळत. लांडग कुठनं पण येते ती? त्याला काय एक वाट आहे. कसं असतं लांडगा दिसायला? कुत्र्या ओळखत नाही कुत्रं ते सारखं, पण त्याचा जबडा असा पसरलेला असतो. बाई. आलं म्हणजे काय करायचं? कधी आलंय का 8-10 वर्षात असा प्रसंग? मस्त इथे, हं. पण त्याला माग लागायचं. मग कधी धरलेलं का असं काय तुमच्या शेळीला कधी? आमची एक सोडदार पाटणी काय झालं? ती घेऊनच गेली. आणि मस्त आम्ही पुन्हा प्रयत्न केला पण नाही जुळत. धावलं नाही मी? नाही गाव. माग लागला चिला की? होय. मग? नाही गाव. होय. लय लांब गेले हो गावची. आणि डोंगरातनं काय कुठनं कुठनं पडणार आहे होय. आपण? त्यामुळे सगळे जाय.
भारी. आणि जनावर पण एकदम ही दिसते त्या गाई वगैरे तुमच्या. आता इथं डबऱ्यात गेली नको सगळं. कसलं हे. आणि दाट वगैरे आहे झाड. एकटं फिरायचं म्हणजे चिंबस आहे त्याचं. तुम्हाला आता सवय झाल्या म्हणून काय नाही आजोबा, हं. नाहीतर एकटं फिरायचं अवघडच आहे किंवा. काय नाही, आम्हाला रोज सवय आहे त्यामुळे काय त्याच्यामुळे काय वाटत नाही. ही शेळी काय आजोबा गाब आहे का काय? हो, चांगली बघा, बघू शकताय. त्याचा दुसऱ्यांदा हे झालं. चरणारी जनावरांनी फरक राहतो दिसतोय की नाही? कोकर आहे, 3 कोकर. कोकडं आणि एक पाठ आहे. चरणारी जनावरांनी ती फरक दिसतोय की नाही? तर आली की एकदम भारी दिसते ती. एकदम सुदृढ असं एक सुद्धा ही दिसना बारीक ह्याची. कोकर सुद्धा आले म्हणजे बघा. आणि आजोबा असं चालतच राहायचं त्यांच्या मागणं. देशी आहेत का कशा? देशी. किती दूध देतात? 4 देते. 4 लिटर. होय. हो. परवडतं का मग देशी गायचं? परवडायला काय, आता कोंड जातोय 50,000ला 70,000ला एकच. मग खोंड झाल्यावर काय काढीत नाही. त्यामुळं एकदम देशी गायचं पण संगोपन खूप महत्वाचं आहे सांभाळणं. होय. चांगलं आहे खरं. तर मित्रांनो बघू शकता हा परिसर. आणि आजोबांसारखे बरेच जण असतात, आजोबा सांगताय त्यांच्या गावातलेही. आणि अशी जनावर घेऊन येतात, मागणं लक्ष द्यायचं, त्यांच्या पाठीमागणं कुठं तरी बसायला पण भेटते, पण जास्त करून त्याच्या पाठीमागणं जायला लागतंय असंच वाटतंय. बघा इथं कशी. आजोबा ससे आहेत का इकडं? चिवडा टाकायला लागलाय साई. आता काय तरी आज बाकी आणली नाही घेतली. जेवलायसा का तुम्ही? त्यांच्या करता ठेवली. होय, हे त्यांना टाकायचं गवत खात खात ही पण टाकायचं. खाते आपलंय. ससा असतात का हो आजोबा इकडं? असं दिसते ते दिवसात पळताना. होय. आणि हरणं किती असते तरी? हरणं मस्त 12-14 कळपचे कळप असते. कळपच्या कळप. आणि आजोबा पहिलं काय असं शेतात नाही, तर शेती पण दिसते, ऊस बीस दिसतोय. होय. दमवत असतील की हरणं तिकडं? हे तारा लावले. होय, तारा लावल्या की माझा जायला येत नाही. चांगलं आहे म्हणजे पठारावर सुद्धा शेतीचं हे केलंय. आणि पाण्याचं कसं हो? पाणी खाली तलाव मोठा आहे, हा, त्या तलावात नांदले. भारीच आहे की मग. बघा मित्रांनो, आजोबा कसं रोज येते ती. 10 वर्ष झालं, ठणठणीत एकदम माहिती, पाय सुद्धा दुखत नाही म्हणते ती. ही गाय तुमचीच ना? हो. किती ह्याची वेत झाली? नाही, आता गाव गेली. होय. पहिल्या वेळेसच आहे व्हय? देशी गायच आहे ना? आणि तिकडं पण एक दिसते, ती पण तुमचीच आहे? मारती काही? तिकडे ती लांब दिसते, ती पण तुमची आहे काय? एका जोडीदाराची. जोडीदाराची वी? माहिती त्यांना लाव. किती वेत झाले तिचे? नाही, अजून पहिल्यांदा. होय. मारत नाही वे? नाही, आता 5-6 झाले. 6 महिन्याची आहे वी? हो. आम्हाला मारायचे. मारीत नाही कोणा. होय, घाबरले असेल. होय. देशी गाय आहे नाही? तुम्ही आजोबा म्हणलं वनगाय पण असत्या. वनगाय म्हणजे काय हो? हे असल्याच असते त्या, पण त्या काळ्या असते त्या. काळ्या? पण त्या आपल्याला वार पडून घेत नाही त्या. लय बंगोल जाते पळत. हाय ते का इथं? हाय त्याच्याकडे. पण ते माणसा सावट आला खाली कड्याला जाते. खाली उतरायच नाही कड्याला, पळतच जाणार. बघा आजोबांची दिनचर्या. 10 ते 6 पर्यंत आजोबा असं असते ते. आणि बरेच जण असतात ना आजोबा तुमच्याबरोबर? काय भारी आहे. आता या वगैरे पड्यात माणूस गेलेला तर लोक चौघ आहे. माणूस मेलेला? माणसं हात विचारला का पड्या? दोघं चौघ आहेत. ती गुरुवाला आहे. हरणं दिसत होती ना, तर हरणं तुम्ही म्हणलं की वर जाऊन बघतो की आम्ही. जिथं टेकर असते काय तिथं असते. वर जाऊन बघू का? कोणतरी जाऊन एकानं. चालतंय.
दिसतील ना आम्हाला थोडा वेळ हाय आम्ही आता. बरं काढा नाही खायला पण भारी आहे शेळ्या नाही होय. किती पण खावा. चालतंय आजोबा, थँक्यू सांगितल्याबद्दल माहिती.